मला तर वाटतं प्रत्येक गोष्ट काय आपण राजकारणाच्याच चष्म्यातनं बघितली पाहिजे अशातला काही भाग नाहीये. काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा असतात. एक सदिच्छा भेट होती आणि महाराष्ट्रामधली परंपरा आहे आपली, आपण एकमेकांच्या घरी जातो. नाही आता ठिकठिकाणी जे रस्ते ज्या पद्धतीने खोदलेले आहेत, मला तर वाटतं की त्याच्यामुळे एक त्रास सुद्धा होतोय लोकांना. दररोज ओझरचा उल्लेख झाला. ते करोडो रुपये त्या युटिलिटीच्या माध्यमातून कमवत असतात. मग जर करोडो रुपये ते कमवत आहेत, मग त्याचं शेअर महानगरपालिकेला का मिळू नये, हा महत्वाचा प्रश्न आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. तब्बल 1-1.25 तास ही बैठक चालली. मराठी भाषा दिनानिमित्त अप्लाय करणार काय आज विचार नाही, आपल्याला माहीत असेल साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले, तर त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते. आणि ही काही राजकीय भेट नव्हती, सदिच्छा भेट होती. सदिच्छा भेटा गप्पा होतात, त्याप्रमाणे गप्पा झाल्या. एकामागून एक सत्ताधारी नेते येत आहेत राजकारणाला भेटायला. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस आले होते, आज मुख्यमंत्री उदय सामंत आलेले आहेत. काय म्हणायचं, आता काही महिन्यात पालिका निवडणुका देखील आहेत, त्या पार्श्वभूमीवर भेटीचं नाही, मला तर वाटतं प्रत्येक गोष्ट काय आपण राजकारणाच्याच चष्म्यातनं बघितली पाहिजे अशातला काही भाग नाहीये. काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा असतात. एक सदिच्छा भेट होती आणि महाराष्ट्रामधली परंपरा आहे आपली, आपण एकमेकांच्या घरी जातो. काही वावगं नाहीये. कदाचित संजय राऊतांना आवडणार नाही, पण शेवट ही महाराष्ट्राची परंपरा आहे. राऊत विसरले असतील. उदय सामंत बोलताना असं देखील म्हटले की रस्त्यांची जी कामं होत आहेत त्यांचे पॅचवर्क जे होतं त्याविषयी देखील चर्चा राजसाहेबांसोबत झाली. काय चर्चा? नाही आता ठिकठिकाणी जे रस्ते ज्या पद्धतीने खोदलेले आहेत, मला तर वाटतं की त्याच्यामुळे एक त्रास सुद्धा होतोय लोकांना. दररोज ओझरचा उल्लेख झाला. सर नाशिक साहेबांनी भेट घेतली होती, त्यामध्ये तुम्ही देखील होतात आणि जो वायरचा केबलचा विषय आहे तो थोडासा सविस्तर बोला. तर मुळात तो विषय असा आहे की आपण जर बघितलं तर टोटल 42 युटिलिटी या महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जात असतात. त्यातल्या 2 युटिलिटी आपण सोडून देऊ, जे MTNLच्या आहेत आणि BSTच्या. पण बाकी या सगळ्या प्रायव्हेट एंटिटी आहेत ज्यांच्या युटिलिटी जातात आणि ते करोडो रुपये त्या युटिलिटीच्या माध्यमातून कमवत असतात. मग जर करोडो रुपये ते कमवत आहेत, मग त्याचं शेअर महानगरपालिकेला का मिळू नये, हा महत्वाचा प्रश्न आहे. जर तो मिळाला तर 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न ते महानगरपालिकेला मिळू शकतं. आणि मग जर एवढं उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार असेल तर आपण त्याच्यावर पाणी का सोडतोय, हा आमचा प्रश्न आहे. अजून एक मुद्दा आहे, टाटा क्रीडाची जागा आहे गिरगाववरती 100 रुपये करून ती नाममात्र दरामध्ये ठक्कर केटरर्सला देण्यात आली आहे. खरं तर या जागेची किंमत महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जागा द्यायचा घाट सध्या चालू आहे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मार्केट पण भाड्याने देण्याच्या संदर्भातलं ते चालू आहे. तर या सगळ्या गोष्टी या लोकांना नुकसान देणाऱ्या आहेत. त्याच्याबद्दल महानगरपालिकेने निश्चितपणे विचार केला पाहिजे. पाकिस्तान उद्या मॅच आहे, काय संदीप देशपांडेंचा उद्याचा प्लॅन काय? मॅच बघणार ना.